राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. या युक्तीचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत पाहायला मिळालाय. कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा असलेला भाजप आणि AIMIM या दोन परस्पर विरोधी विचारधारेच्या पक्षांनी सत्तेसाठी चक्क एकमेकांची हातमिळवणी केली आहे. अकोटनंतर आता अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेतही दोन्ही पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अचलपूर नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीत भाजपने अत्यंत धक्कादायक रणनीती आखली आहे. सत्तेचे गणित जुळवण्यासाठी भाजपने AIMIMच्या 3 नगरसेवकांना सोबत घेतलं, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवकांच्या एका गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. या युतीचा मोठा फायदा AIMIMला झाला आहे. भाजपच्या पाठिंब्यामुळे AIMIMच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापतीपद मिळालंय. या बदल्यात AIMIMच्या सदस्यांनी इतर समित्यांच्या निवडीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करून साथ दिली आहे. दोन्ही पक्षांच्या या देण्या घेण्याच्या राजकारणामुळे नगर परिषदेवर या नव्या युतीची वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. महत्वाचे म्हणजे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि AIMIM या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. भाजपने नेहमीच AIMIM वर कट्टरवादाचा आरोप केला होता, तर AIMIMने भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला विरोध केला होता. मात्र अचलपूरमध्ये सभापतीपदाच्या खुर्चीसाठी हे जुने सर्व वाद विसरून दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. अशा स्थितीतच त्यांनी AIMIM सोबत केलेल्या या युतीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ही युती केवळ स्थानिक विकासासाठी आहे की केवळ सत्तेत राहण्यासाठी, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.